समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। श्री 1008 भगवान चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर भिलवडी येथे मानस्तंभ पंचकल्याण द्विद्वादश वर्षपूर्ती शिखरस्थ वेदी जीर्णोद्धार श्री 1008 भगवान पार्श्वनाथ प्रतिमा वज्रलेप तसेच श्रीम जिनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आणि विश्वशांती महायागाच्या निमित्ताने 8 जानेवारी ते 14 जानेवारी 2027 या कालावधीत भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवामुळे संपूर्ण भिलवडी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार असून राज्यभरासह देशभरातील जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या महोत्सवाचे आयोजन श्री 1008 चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर भिलवडी मंदिर कमिटी सकल दिगंबर जैन समाज वीर सेवा दल तसेच वीर महिला मंडळ भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। महोत्सवातील विविध धार्मिक मानांच्या सवाल प्रक्रियेत सौधर्म इंद्र इंद्रायणी या प्रमुख सवालाचा मान शीतल बाबूराव किनीकर यांनी ₹45,45,45,045 रुपयांची सर्वोच्च बोली लावून प्राप्त केला। तसेच तीर्थंकर माता पिताचा सवाल ₹9,09,999 सौ श्री सुबोध वाळवेकर यांनी तर धनपती कुबेरचा सवाल ₹9,99,999 श्री राजकुमार दादा चौगुले यांनी स्वीकारला। या घोषणेनंतर उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले। या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवात तीर्थंकर मातापिता धनपती कुबेर ईशान्य इंद्र चक्रवर्ती महायज्ञनायक सुवर्ण सौभाग्यवती अष्टकुमारिका पंचकुमार ध्वजारोहण मंडप उद्घाटक लोकांतिक देव द्वादश इंद्र अखंड दीपस्थापना मंगल कलश स्थापना वेदी उद्घाटन आदी धार्मिक मानांचे विधी पार पडणार आहेत। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भव्य जलकुंभ मिरवणूक सजवलेला हत्ती 5 घोड्यांचा लवाजमा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात धार्मिक शोभायात्रा काढण्यात येणार असून संपूर्ण परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे। 7 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पंचकल्याणाशी संबंधित विविध धार्मिक विधी प्रवचने पूजन अभिषेक प्रतिष्ठा सोहळे विश्वशांती महायाग तसेच सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या ऐतिहासिक धार्मिक पर्वासाठी जैन समाजासह सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। 1008 श्री भगवान चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर भिलवडी येथे आज पंचकल्याण पूजेचा सवाल महोत्सव संपन्न झालेला आहे। ही पंचकल्याण पूजा जवळपास 21 वर्षानंतर आज इथं संपन्न होते आहे आणि या सवालाच्या कार्यक्रमामध्ये या पंचकल्याण पूजेचा यजमानपदाचा मानकरी मला आज इथं भिलवडीकरांनी दिला। त्याबद्दल सर्व पंचकल्याण पूजा कमिटी आणि सर्व समितीच्या वतीनं मी आपला आभारी आहे। आज आचार्य विद्यासागर महाराजांचा मला आशीर्वाद या ठिकाणी लाभला आणि त्यांच्या कृपेने हे पद मला मिळाले। आचार्यश्रींच्या चरणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। चंद्रप्रभु भगवान की जय। पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव की जय। भिलवडी नगरीच्या इतिहासामध्ये 21 वर्षानंतर शिखरस्थ भगवान पार्श्वनाथ यांचं वज्रलेप करून पंचकल्याण करण्याचा हा स्वर्णिम अवसर या भिलवडी नगरीला प्राप्त झाला। या भिलवडी नगरीने परमपूज्य आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या मंगल आशीर्वादाने जी धर्मप्रभावना अद्वितीयरित्या केली त्यामध्ये या सर्व श्रावक श्राविकांची जी भूमिका आहे ती महत्त्वपूर्ण ठरलेली आहे। त्याचसोबत या कमिटीनं जे आपल्या जैन समाजासाठी जो नवा आदर्श जे यजमानांनी आपल्या दानाच्या दातृत्वातून ज्यांनी जे बृहत दान या पूजेसाठी दिलेलं आहे त्यासाठी त्यांनी ग्रॅममध्ये नाही तर तोळ्यामध्ये त्यांना सोन्याची व चांदीच्या किरीटाची व्यवस्था देऊन त्यांची गरिमा त्यांनी वाढवलेली आहे। आणि हा महामहोत्सव परमपूज्य आगम चक्रवर्ती युवा आचार्य युवा सम्राट म्हणून अशा या प्रत्येक श्रावकांच्या मनावरती राज करणारे आणि जिथं आपलं पदप्रवेश करतात तेथे इतिहास करणारे हे आचार्यश्रींच्या संघाच्या सानिध्यात त्यांच्या आशीर्वादानं आजचा हा भव्य आणि दिव्य या भिलवडीच्या इतिहासामध्ये अंकित होणारा आजचा हा क्षण हा
सौधर्मेंद्र इंद्रायणी पदाचा हा सवालाचा कार्यक्रम सानंद संपन्न झाला. सर्वांना जय जिनेंद्र. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.